रूप्यात्मकस्य भवतस्तुलनां न भेजु क्षेत्राणि भारत महीरचितान्यमूनि ईशाचलं सजयसीश्वरमात्रवासं श्रीमध्वहस्तकमलार्चितकृष्णमूर्त्या। वादिराज स्वामीजी सांगतात, भारतमही रचितानी म्हणजे भारतखंडामध्ये रचित असलेल्या अमुनी क्षेत्राणी ही ती सर्व क्षेत्रे तीर्थक्षेत्रे रूप्यात्मकस्य म्हणजे रजतरूपी असलेल्या भवतः म्हणजे आपल्या किंवा तुझ्या तुलनां न भेजुहु तुलना म्हणजे साम्य किंवा तुलना न भेजुहु म्हणजे मिळवले नाही। ईश्वरवासम म्हणजे फक्त ईश्वराचाच शंकराचाच वास ईशाचलम म्हणजे कैलास पर्वतावरती आहे। आणि श्रीमध्वहस्तकमलार्चित कृष्णमूर्त्या म्हणजे उडुपी क्षेत्राला सांगत आहेत की मध्वाचार्यांच्या हस्तकमलांनी पूजिलेली अर्चित अशी कृष्णमूर्ती आहे, त्यामुळे जयसी म्हणजे तू जिंकत आहेस। वादिराज स्वामीजी उडुपी क्षेत्राचे वर्णन करत असताना या उडुपी क्षेत्रालाच सांगत आहेत, भारतातील सर्व तीर्थक्षेत्रांमध्ये तुला रजतरूप असल्यामुळे तुझी तुलना कोणाशीही आम्ही करू शकत नाही। तू निसंशय श्रेष्ठच आहेस। उडुपीला रजतपीठपुर हे नाव का आहे तर उडुपीतील भगवान अनंतेश्वरामध्ये अनंतासनामध्ये जेव्हा भगवान परशुराम अंतर्धान पावले त्यावेळी त्यांनी तेथील राजाला त्या देवाची स्थापना एका रजतपीठावरती म्हणजे चांदीच्या पीठावरती करण्यास सांगितली होती। तेव्हापासून उडुपीचे नाव रजतपीठपुर किंवा रूप्यपीठपुर असे प्रचलित आहे। वादिराज स्वामीजी सांगतात, उडुपी ही सर्व तीर्थक्षेत्रांमध्ये श्रेष्ठ आहे, पण ती कैलासाहूनही का श्रेष्ठ आहे तर कैलासामध्ये केवळ ईश्वराचा म्हणजेच रुद्राचा वास आहे, पण या उडुपीमध्ये साक्षात चंद्रमौळेश्वर म्हणजे रुद्र तर आहेच, पण त्याहूनही वायू अवतारी असलेल्या साक्षात जगद्गुरू मध्वाचार्यांनी स्थापन केलेली त्यांच्या हस्तकमलांनी पूजित झालेली रुक्मिणी करार्चित अशी मंथपाशधारी बालकृष्णमूर्ती देखील इथे आहे। त्यामुळे फक्त कैलासच नव्हे तर सर्व तीर्थक्षेत्रांमध्ये उडुपी जिंकते असे वादिराज स्वामीजी सांगतात।